नमस्कार, एल्गार न्यूज मध्ये स्वागत। आरग तालुका मिरज येथे विधानसभा निवडणूक 2024 चे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय तानाजी सातपुते यांच्या प्रचारासाठी माननीय श्री मोहन वानखडे सर यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी मंदिर आरग लक्ष्मीवाडी येथे नारळ फोडून प्रचार शुभारंभ करण्यात आला। यावेळी एस.आर. पाटील, बाबासो शिंदे, भानुदास कोकरे, संदीप नाईक, मौला मुजावर, बी.आर. पाटील, विजय देसाई, अरुण सोननकर, सुधाकर खोत, पी.जी. पटेल, दीपक कवाळे, अक्षय पाटील, प्रवीण बिसुरे, म्हाळू कोरबू, दाजी खोत, पोपट जाधव, पांडुरंग खोत, बाळासो गुरव, अविनाश पाटील, उत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या ह्या महाराष्ट्राच्या विधानसभा 2024 ची चालू होत आहे। 20 तारखेला मतदान होणार आहे। सर, तुम्हाला सांगतो की मागची 10 वर्ष तुम्हाला मी पाठिंबा दिला। आम्ही काँग्रेसचं काम आतापर्यंत केलं होतं, पण 10 वर्ष 2 खासदार 2 आमदार आम्ही निवडून दिलं। का दिलं तर आम्हाला सुद्धा वाटत होतं की महागाई वाढली आहे, कमी होईल। 350चा गॅस 1200 वर नेऊन ठेवला, 60चं डिझेल 110 वर नेऊन ठेवलं, 75चं पेट्रोल 125 ला नेलं। म्हणजे आम्ही तुमच्या पाठीमागे लागलं भाजपच्या, म्हणून आम्हाला हे फळ मिळालं। खाली आणला, कुणी तुम्हाला मागणी केली नव्हती 1200चा 800 करा म्हणून, तुमच्या म्हणण्याने केला। आम्ही दादा तुम्हाला सांगायचं, या पाठीमागे लाईट बिल जाळली होती, लाईट बिल माफ करा म्हणून, कोणी सुद्धा नाही म्हटले लाईट बिल माफ होणार नाही। प्रत्येक ग्रुपवर कंडिशन तोडली गेली। तू घातलेल्या ह्या इलेक्शन मध्ये आपल्याला आता दाजींना सांगितल्याप्रमाणे महागाईचा तर विषय हाच आहे, पण गेली 14 महिने जे मराठा समाजासाठी आरक्षणाचा विषय प्रलंबित पडलाय, त्या आरक्षणासाठी आपल्याला ही लढाई अतिशय याच्या अगोदरच्या इलेक्शन झाल्या आल्या गेल्या, पण ही इलेक्शन अतिशय महत्वाची इलेक्शन आहे। आणि त्यासाठी आज गुजरातवरनं येऊन, केंद्रातनं येऊन ही भाजपचे पदाधिकारी, आज अमित शहा जर 2-3 दिवसापूर्वी जे वृत्तपत्र काढून जर तुम्ही स्टेटमेंट बघितला तर त्यांचा जाहीर म्हणणं असं आहे की जोपर्यंत भाजप सत्तेवर आहे तोपर्यंत मुस्लिमांना आरक्षण देणार नाही। तसंच जर ह्या इलेक्शन मध्ये दैवदुर्दैवाने घडलं आणि महायुती सत्तेवर आली तर ही भाजपची अवलाद भाजप सत्तेवर आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देणार नाही असं म्हणायला भेणार नाही ही अवलाद। त्यामुळे आपल्याला ही लढाई लढत असताना कोणत्याही परिस्थितीत आपल्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तानाजीदादा सातपुते आणि त्यांचं चिन्ह आहे मशाल। आपण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांना प्रत्येक मतदाराला समजून मतदान कशासाठी करायचं आहे, महागाईचा मुद्दा आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे, तरुणांच्या शिक्षणाचा मुद्दा आहे, रोजगाराचा मुद्दा आहे, हे सगळे मुद्दे पटवून देऊन त्या लोकांचं मतदान करून उद्याच्या 23 तारखेला गुलाल आपलाच आहे। पण आपण सगळ्यांना जीव तोडून काम करायला लागतंय आणि ते करूया आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणूया एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही शिंदेवाडी गावातून सध्याची विधानसभेची निवडणूक चालू झालेली आहे, त्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीदादा सातपुते मशाल या चिन्हावर शिंदेवाडीतून जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करू। हो घातलेल्या विधानसभा 2024च्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय तानाजी सातपुते चिन्ह मशाल यांना मी जास्तीत जास्त मतदान देऊन लीड देण्याचा प्रयत्न करू। पण बूथ लागणार नाही ही जी कमिटमेंट केली होती त्यांच्यासाठी लक्ष्मीवाडीचे सर्व युवक नेटाने लागले आहेत, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तुमचाच बूथ लागतोय का नाही हे बघा। आणि हे मराठ्यांची पानिपतची लढाई अखेरीची झाली होती, तशीच ही मराठ्यांची लढाई आहे, ही अखेरीची लढाई असेल एवढं सर्व मराठ्यांनी लक्षात ठेवावं। एवढं बोलून थांबतो। 2024 ची विधानसभेची जी निवडणूक आहे, पूर्ण प्रत्येक भागात मी विकास केलो, मी विकास केलो, विकासाची गंगा प्रत्येक घरात पोहोचवलो हे म्हणणाऱ्याने थोडस डोळ्यात अंजन घालावं। कर्नाटक महाराष्ट्र राज्याची जी दळणवळणाची एक 6 किलोमीटरचा रस्ता आहे, कित्येक दिवस प्रलंबित आहे। विचार करायला गेलं तर त्या रस्त्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत। आज कारखाना चालू राहतोय त्यावेळेस अनेक वाहने गावातून जातात, लहान मुलं, शाळेची मुलं, त्यांचा जीव धोक्यात आहे। एवढे विकास केले म्हणणाऱ्याने
6 किलोमीटरचा रस्ता त्यांना दिसला नाही काय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर 6 किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाला तर आरग बेडग अनेक गावचा विकास होईल, अनेक गावातून रहदारी वाढेल. रहदारी वाढल्यामुळे 5,000 रुपयाचा व्यापार होईल आणि गोरगरीब जनतेला हाताला काम मिळेल. उगाच उठायचं आणि मी सर्व विकास केले म्हणणाऱ्याने प्रचार करायची गरज नाही. ज्या लोकांनी विकासाचा फायदा झालाय त्यांनी तुम्हाला मतदान करतीलच. मग आणि का रात्रंदिवस तुम्ही पळून खेळायला लागलाय? विचार करण्याची गोष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरत आहेत, लोकांची जीव मारण्याची धमकी देत आहेत, अनेक लोकांचं मारहाण झालेले. हे लोक आता विसरणार नाहीत. रस्त्यावर उतरून स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी ही लढाई प्रत्येक मतदाराने आपल्या हातात घेतलेले आहेत आणि हा विजय निश्चित आहे. एवढं सगळ्यांना जय महाराष्ट्र. 2.5 वर्ष अगोदर सगळं काही व्यवस्थित चालू होतं. कोरोनाची लाट होती, उद्धव साहेबांनी बरोबर चांगलं व्यवस्थापन केलं. त्यावेळी एक मेसेज फिरला होता की ज्यावेळी कोरोनाची लाट जाईल त्यावेळी आपल्या दारासमोर 2 दिवे लावायची, एक उद्धव साहेबांच्या नावानं आणि एक आरोग्यमंत्री राजेश टोपेच्या नावानं. सगळं व्यवस्थित चालू असताना भाजपनं सत्तेच्या जोरावर, ईडीच्या जोरावर 2 मराठी स्थानिक पक्ष फोडले फक्त सत्तेसाठी. पण सत्तेत आले त्याच्यानंतर ना एकही उद्योग महाराष्ट्रात येऊ दिला नाही. कोरोनाच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये ज्या उद्धव साहेबांनी जी गुंतवणूक केली होती ते गुंतवणुकीचा फायदा यांनी काय केलेत, महाराष्ट्रात एक सुद्धा उद्योग येऊन दिले नाहीत. सगळे उद्योग गुजरातला घेऊन गेलेत. परवाचा सुद्धा टाटा एअरवेज उद्योग मध्य प्रदेशमध्ये घेऊन गेला, गुजरातमध्ये घेऊन गेला. आता तर 37 उद्योग पुण्यातली, पिंपरी चिंचवडची छोटे मोठे उद्योग आहेत ती सुद्धा स्थलांतराच्या नादात आहेत. म्हणजे इथून मुलं जे ग्रामीण भागातून जे नोकरीसाठी जात होती पुण्याला, मुंबईला, ती सुद्धा आता जायची वेळ येणार जर हेच जर सत्ता राहिली तर. त्यामुळं एकीकडे महाराष्ट्रात राजकीय अराजकता मागवायची आणि उद्योग पळवायचे. त्यामुळं इथून पुढे गरज आहे की जर महाराष्ट्र औद्योगिक जर वाचवायचं असेल तर मात्र सत्ता बदल ही 100% झालीच पाहिजे. आणि सर्वसामान्यांचा उमेदवार आहे तानाजीदादा सातपुते. एक चांगला माणूस आहे, साधा सरळ आणि सभ्य माणूस आहे. त्याच्याजवळ कुठले कमिशनखोर नाहीत, कुठली गँग नाही, कुठलं कंस्ट्रक्शन नाही. एक साधा माणूस आहे. त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही त्याचा विचार करा आणि 100% काम करा त्यांचं आणि त्यांना निवडून द्या. मशाल चिन्ह आहे त्यांचं आणि सगळ्यांनी व्यवस्थित काम करून मॅनेजमेंट करून तेवढं त्या उमेदवाराला निवडून आणायचं काम आपली जबाबदारी आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय महाराष्ट्र. 2024 उघडलेलं इलेक्शन तानाजी सातपुते सरांचं 2 नंबर बटन मशाल या चिन्हावर आपण प्रचंड मताने विजय करायचा आहे. अनेक गोष्ट सांगतो. बेळखेळातनं मी यालतो आणि सरांच्या ऑफिसमधनं फोन आला, वनखंडे सरांच्या मीटिंग आहे आणि असं या, आणि त्यांना उपाध्यक्षपद मिळाले. मी दोन्ही हात सोडलं ते गाडीवरलं. एवढा आनंद मला झाला. दोन्ही हात सोडलं. ते परत ट्रकवाला म्हणला अरे कुठं काय करायला, एवढा आनंद झाला. म्हणजे बॅटरी आमच्या लागीच करायला द्या. आता एवढ्या फुल चार्जिंग आहेत, त्यांच्या बॅटरी डाऊन झाल्या आता काय अडचण नाही. आणि आमच्या लक्ष्मीवाडीमध्ये अशी परिस्थिती होती. लक्ष्मीवाडीमध्ये अशी मिरज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे उमेदवार माझे सहकारी मित्र तानाजी सातपुते यांच्या प्रचाराचा नारळ फोडायचा शुभारंभ आपण आरग ग्रामदेवत लक्ष्मी मंदिरामध्ये आपण करतोय. यावेळेला उपस्थित या पंचकृषीतील सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी. खरं तर प्रचाराचा शुभारंभ हा 8-10 दिवसापूर्वीच किसान चौकामध्ये मार्केटला आपल्या महाविकास आघाडीचे नेते माननीय जयंतरावजी पाटील साहेब असतील, खासदार विशालदादा पाटील आहेत, नितीनजी पानोडे पाटील साहेब शिवसेनेचे नेते आणि उमेदवारांनी सगळेच नेते मंडळींनी केलेला आहे. परंतु मला माहिती आहे की प्रत्येक इलेक्शनला आरगमधली इलेक्शन मंडळ ह्या भागातली की आरगचं ग्रामदैवत या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये नारळ फोडल्यानंतर विजय हा पक्का असतोय. आणि त्या निमित्तानं मला वाटते आपण हा इथं कार्यक्रम घेतलेला आहे. आपण सगळे माहीत आहात, मीही 15 वर्षे आपल्याशी काही ना काहीतरी निमित्तानं संपर्कात आहे.
इलेक्शन लढायची या उद्देशानं तयारी करत होतो, परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा आपली सहकारी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला सुटली आणि त्याच दिवशी निर्णय घेतला की आपण आता महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून शिवसेनेचे जे नेते आहेत तानाजी सातपुते यांना जे उमेदवार मिळेल त्यांना आपण प्रामाणिक काम करायचं. त्याविषयी मी त्या दिवशीच जाहीर केलं. काही लोकांनी वावड्या उठवल्या होते की सर 4 दिवस थांबलेत म्हणजे काय करणार, परत जाणार का? मी त्यावेळी सांगितलं मी एकदा महाविकास आघाडीत आलो, आपल्याला काही जणांनी नावं ठेवली, 15 वर्षी ज्या पक्षात होतो तो प्रामाणिक होतो, कधीही इकडं तिकडं करणार नाही. पण तसंच आता ज्या पक्षात आलोय काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसचं एवढी मोठी जबाबदारी आपले नेते विश्वजित कदम साहेब असतील, विशालदादाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं प्रदेशाचं उपाध्यक्षपद दिलं गेलं. जबाबदारी नाही आणखी वाढली आपली की कार्यकर्ते नाराज होते, खरंच होते, कारण आपण खूप तयारी केली होती आणि ती तयारीमध्ये असं असतं सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. परंतु हे ज्या वेळेला जागा आपल्याला या आपल्याला महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना सुटली तेव्हा नेते मंडळी भेटून गेली आणि त्यांनाही सांगितलं मी नाराज नाहीये, फक्त कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी 2-3 दिवस मला द्या. सर्वांशी कालपर्यंत मला वाटतं सगळ्यांना बोलवून घेऊन झालं आणि माझा एक नाही कार्यकर्ता जो वनखंडे सरावर प्रेम करत होता तो तेवढ्याच ताकदीनं तानाजी सातपुतेवरती प्रेम करेल, तेवढाच तो मशालीवर प्रेम करेल. आणि येणारे या जे 20 तारखेला मतदान आहे, आपण सर्व मतदार बंधू भगिनी आपले कार्यकर्ते आपण काम करतोच आहोत, परंतु ज्या गोष्टी बोलायच्या त्या नक्कीच 2 दिवसांमध्ये स्टेजवरती मी बोलणार आहे. परंतु महाविकास आघाडीचं आपण काम करत असताना आपला जो वचननामा दिला, महाराष्ट्रनामा दिला, आपला जो अजेंडा दिला त्यामध्ये आपण महिलांसाठी असणारे ह्या योजना आहेत आपण बंद करणार नाहीये, उलट आपण त्याच्यामध्ये वाढ करतोय. महिलांसाठी मुलींसाठी मोफत अशा बसची व्यवस्था करायचा आपण जाहीरनामा माननीय आपले राहुल गांधी असतील, खरगे साहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून जो जाहीर केला गेला की मुलींना मोफत शिक्षण, मोफत पासची महिलांसाठी व्यवस्था आणि त्याचबरोबर आरोग्यासाठी असणारी 25 लाखापर्यंतची व्यवस्था असेल. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे जो विषय त्यांनी मांडतायत जातीभेद करून आपल्याकडे माहिती आहे मराठा समाजानं आरक्षणासाठी जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आणि ते काही झालं त्याचा अनुभव आपण प्रत्येकजण घेतोय. त्याच्यावरती एकच पर्याय की आपल्या आरक्षणाची मर्यादा जी आहे ती वाढवल्याशिवाय त्याच्यामध्ये मग आपण 50% बसत नाही, 52% आपण बसत नाही, तर ती वाढवण्याचं अभिवचन सुद्धा माननीय राहुल गांधींनी जेव्हा संविधान संवाद यात्रा निघाली तेव्हा सांगितलेलं आहे. खरं तर मग धनगर समाज असेल, माझा मुस्लिम बांधव असेल, अगदी कुठल्याही समाजाचा धर्माचा असू दे, जो आर्थिकदृष्ट्या गंजलेला आहे, ज्याच्याकडे खरंच त्या आरक्षणाची गरज आहे, त्याशिवाय कारण आम्ही ही मागासवर्गीय भागातून आलो, जेव्हा आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून तर मला नोकरी मिळाली असं मला वाटतं. ज्यावेळेस मी नोकरी करत होतो, माझ्या बरोबरचे जे काही लोक होते ज्या शाळेत नोकरी करत होतो तिथं मला ती जी जागा मिळाली ती माझ्या आरक्षणामुळे मिळाली, नोकरी मिळाली, उद्योग व्यवसाय चालू केले आणि आज तुमच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंब घटक म्हणून जगतोय. तेव्हा आरक्षणाचा फायदा हा अशा लोकांना मिळाला पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी आपले जे महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत ते खरोखरच जागरूक आहेत आणि हे आरक्षण मराठा बांधवांना मिळवायचं असेल, धनगर बांधवांना मिळायचं असेल, मुस्लिम बांधवांना मिळायचं असेल तर नक्कीच आपली ही महाविकास आघाडी माननीय शरद पवार साहेब असतील, राहुलजी गांधी असतील आणि आपले असणारे या शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आली तरच हे आपल्याला अनेक असे प्रश्न आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न तर विचित्र आहेत. किती माहिती आहे आपल्याला 6,000 रुपये दिलेलं दाखवत जातं आणि लाख रुपयाचं जर आपण खतं औषध घेतली तर 18,000 रुपयाचा जीएसटी घेतला जातो. द्यायचे 6,000 रुपये आणि घ्यायचे 18,000 रुपये लाखाला असेल तर ऊसाचे दर काय आहेत? द्राक्ष शेतीत आपल्याला पाहतोय आपण किती गेलेले आहेत. या द्राक्ष शेती तर मला वाटतंय 40-50% लोकांनी द्राक्षाच्या बागा काढल्यात. म्हणजे म्हणजे एवढ्या प्रमाणात ऊसाचा प्रमाण तसा म्हणजे अनेक आपण जे पीक पिकवलं ना त्याचा बाजार गडगडला म्हणून समजायचं. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या असणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांच्या अडचणी आहेत या दूर करायच्या असतील तर आपला हा महाविकास आघाडी सत्तेत आली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. 15 वर्षात काय केलंय त्याचा नक्की मी तुम्हाला सांगतो. एका जाहीर सभेमध्ये वेळ आली 2 दिवसामध्ये मी नक्की त्याचा भांडाफोड करेन की मग तुम्हाला कळेल की त्यांनी कुठेतरी एक वाक्य वापरलं की माझ्याकडे कामगार होता तो मालक व्हायला निघाला. कुठेतरी टाकळीमध्ये वाक्य वापरलं. कामगार कोण होता, मालक कोण होता, तुला मिरजेला कुणी आणलं, तेही मी नक्की भांडाफोड करणार आहे. त्या आजही मतदारात नाव बघायचं ज्या आमदाराचं त्याचा पत्ता वनखंडे सरांच्या घरचा आहे. पहिलं घर मिरजेतलं माझं आहे. मिरजेतलं पहिलं पाऊल ठेवायची जागा माझं घर होतं. मी कामगार नव्हतो. तुझ्या जीवावर जगणारा मी मुद्दाम एवढंच सांगेन कारण ते वाक्य मला खूप लागलं की कामगार होतो, तुझ्या घरात काय काम करत नव्हतो, मी तुझ्या फॅक्टरीत काम करत नव्हतो, मी पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करत होतो. एवढी जी मस्तीची भाषा आहे ती चांगली नाहीये. मी एवढंच सांगेन ताकदीनं मी तानाजी दादाच्या बरोबर राहणार आहे आणि काम करणार आहे. आपण सगळेजण मिळून तानाजी दादाला आपण निवडून आणूया
20 तारखेला मतदान आहे. 23 तारीख ही आपलीच असेल आणि गुलाल उधळायला इथंच आपण येऊया एवढं सांगतो. धन्यवाद.